तर हे आपलं सकाळचं वातावरण आहे. बघू शकता कसं दृश्य आहे, सुंदर असा नजारा आहे. आणि आता हा जो आपली सुरुवात होती दिवसाची, तसंच आता ह्या आपल्या कोंबड्या आहेत आणि ह्यांच्यासाठीच खास करून आपण तुती लावत आहोत. जसं लपायला वगैरे त्यांना त्याच्यात गावते. आता दाणे वगैरे घालून गेले की ते सर्व तुतीकडेच असतात लपून वगैरे, कारण की समजा घार वगैरे आली की ती तिथंच असतात. आणि बाकी जर मेंढरांचं बघायला गेलं तर आपला मका तर आहेच. आता हा आपण जो तुतीसाठी औषध तयार करत आहोत आणि ह्याच्यात आपण ह्युमिक आणि झिंक आणि 19-19-19 ह्याचं प्रमाण जर घ्यायचं असेल ना आपल्याला, प्रत्येक पंपाला मात्र 100-100 ग्राम ह्यातला प्रत्येकातला 100-100 ग्राम घ्यावं लागतं आणि मग ते औषध बनवून द्यायचं आहे. आपण काही पंपानं देणार नाही आहे, मॅन्युअल पद्धतीने देणार आहोत. पण सध्या आपण सर्व ती सिस्टम करत आहोत, ठिबकनी देत आहोत. आणि आपण प्रत्येक टायमाला जर काही कुठलं औषध वगैरे द्यायचं आहे तर ठिबकनेच देणार आहोत. पण सध्याच्या परिस्थितीत मॅन्युअल पद्धतीने दिलेलं आहे. आणि हे सर्व औषध आपण बकेटीत वगैरे मिक्स केलेलं आहे अशा प्रकारे. आणि हे सर्व ना जे औषध वगैरे आहे ते तुतीसाठीच खूप गरजेचं असतं, ज्याने की तुतीच्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत त्या मात्र फास्टमध्ये वाढावं ह्यासाठी हे सर्व नियोजन वगैरे आहे. असं जर औषध वगैरे करून आपण तुतीला वगैरे दिलेला तर मात्र जी उगवण्याची क्षमता आहे ती 100% मध्ये असते आणि पाळवी वगैरे ही लवकर येते आणि चांगल्या पद्धतीत उगवते वगैरे. आता तुम्ही बोलाल की हाताने स्वतः टाकताय आणि मात्र आम्हाला पंपाने सांगताय, तर समजा जर पंपाने वगैरे टाकायचं, ह्याचा माप जो घ्यायचा आहे मापून वगैरे ते 100 ग्रामच घ्यायचं आहे. आता आपलं जे सिस्टम आहे ती अजून रेडी झाली नाही आहे, त्यामुळे आपण मात्र तसं हातानं घालत आहोत. आणि जर सिस्टम झाली की मात्र मग आपल्याला हातानं घालायची मेहनत करायची काही गरज नाही, ते डायरेक्टली देता येतं. आणि उलट ते काम जे आहे आपण ठिबकनी करणार आहोत ते मात्र लवकर होतं आणि जास्त अशी म्हणजे आपल्याला त्रास वगैरे होत नाही. आणि हे कुणी सांगितलेलं नाही आहे असं वगैरे घाला वगैरे, तर हा स्वतः आपण प्रयोग केलेला आहे त्यामुळे. आणि कसं आहे ना, प्रत्येक टायमाला मात्र तुमचं वातावरण वेगळं येतो आणि आमचं वातावरण आणि अभ्यासही वेगवेगळा येतो. त्यामुळे आमच्या वातावरणानुसारच आम्ही अभ्यास करत असतो आणि त्या अभ्यासानुसारच मात्र आपण जे काही प्रयोग वगैरे करत असतो ते त्या वातावरणाला सूट होईल असंच पद्धतीने करतो, ज्याने आपण जे लावलेलं आहे ते मात्र व्यवस्थित उगावं आणि 100% त्याचा रिझल्ट यावा अशा पद्धतीनेच आपली जी मेहनत आहे ती त्याच्याच पद्धतीने आहे. आणि जरी तुम्ही जीवामृत किंवा स्लरी वगैरे कसली देत असाल समजा ठिबकनी वगैरे तर उत्तमच आहे आणि आपली पण ती सिस्टम चालूच आहे. पण अजून तिथपर्यंत आपली प्रोसेस झालेली नाही. जर तुमची असेल तर तरी तुम्ही दिला तरी खूप चांगलं आहे, कारण की त्याचाही रिझल्ट खूप चांगला येतो आणि चांगल्या प्रकारे ते आपण जे लावलं आहे ते चांगल्या प्रकारे येतं. तर बघायला गेलं तर झाड जो पालावर्गीय आपला चारा आहे तर बाकीचा कुठलाच येत नाही, पण तुती जी आहे ती आपल्याकडे चांगल्या प्रकारे येते. बाकी तुम्ही कुठलेही झाडवर्गीय असू दे आपल्या भागाकडे येत नसते. तर आज आपण आपल्या तुतीला एक दुसरा डोस देत आहोत खताचा. पहिला आपण बुरशीनाशकचा डोस दिलेला आहे आणि हा जो आपण आता केलेला आहे दुसरा डोस तो काय मात्र का तुम्ही डायरेक्टली ठिबकनी पण देऊ शकता. आणि मी प्रत्येक टायमाला सिस्टम ही जास्त प्रमाणात ठेवते, कारण की गदा मजुरी आपल्याला करायची नाही, त्यामुळे सिस्टम असणं गरजेचं आहे. पण आता असं झालेलं आहे की आपण मोटर जोडलेली नाही ठिबकला, आणि जर समजा जोडली असती तर 5-10 मिनिटात ते येऊन झालं असतं. पण मात्र आता मला ह्या कपाने मापून ह्याला हे करायचं आहे, औषध हे द्यायचं आहे खत, तर मात्र कमीत कमी मला एवढा पूर्ण हा जो प्लॉट आहे हा आपला पूर्ण प्लॉट तुतीचा आहे. आणि एवढ्या सर्व प्लॉटला नाही बोलला तर 1 तास 1.5 तास तरी लागणार आहे प्रत्येकाला तेवढं मोजून घालायला. त्यामुळे सिस्टम असणार. आता आपण ह्याला मोटरचं पण हे करणार आहोत, ते चाललंच आहे आपले प्रयत्न. आता मोटर वगैरे आपण आणलेली आहे पण अजून जोडायला आपल्याला थोडा टाइम झालेला आहे. आता आपण हा दुसरा औषध आहे तो देत आहोत त्यांना. खत वगैरे हा जो पण बनवलेला आहे, हा बघा आपण बनवलेला खत आहे, हा आता कपाने आपण ह्यांना सेकंड टाइम देत आहोत. आणि तसंच बघायला गेलं तर काही लोक बोलतात की जूनमध्ये तुती वगैरे लावा, तर प्रत्येक टायमाला आम्ही जे सांगतात त्याच्या उलटच करत असतो. आणि एक असतं की निसर्गाचा पण काहीतरी अभ्यास असतो, निसर्ग पण काहीतरी आपल्याला सांगत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक टायमाला मी सांगत असते ज्यांचा निसर्ग जसा बोलेल तसं आपल्याला ते प्रत्येक जे काही पीक असेल किंवा आपल्याला गवत वगैरे काय असेल लावायचं ते मात्र त्या निसर्गाप्रमाणे करायला लागते. तसंच आम्हाला आपल्या निसर्गाचा जो अभ्यास आहे त्याप्रमाणेच आपण करतो. आता हा जो प्लॉट आहे, आता बघा मक्याच्या मागं लागलेलो होतो, मक्याचं आता काही टेन्शन नाही आहे, मक्का आता आपल्या एकदम सक्सेसमध्ये आहे. मक्याला आता आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे काय करायचं आहे,
कुठलं खत पाणी करायचं आहे आणि किती क्वालिटी बनवायचं हे आता आपल्याला माहिती आहे आणि वाचवायचं कसं आहे ते पण आपण एकदम म्हणजे ओकेच करून टाकलेलं आहे मक्याचं काम. आणि आता मात्र हा जो आपला तुतीचा जो प्लॉट आहे हा आता आपल्याला सक्सेस करायचा आहे आणि हा एकदा आता सक्सेस झाला की मग आपण कोंबड्यांकडे जाणार आहोत. तसंच पाठीमागे बघू शकता आपल्या कोंबड्याही आहेत आणि ही गँग बघा कशी आहे, मागोमाग आलेली अर्धी गँग त्या साईडला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे जिथे जाल, आता ही माझ्या हातात जो कप आहे त्या कपामुळे समजा ताटली मुले किंवा पाण्याच्या बादल्या जरी तुम्ही शेडवर ठेवायला आलात तरी त्यांना असं वाटतं आम्हाला काहीतरी खायला आणलंय, अगदी शेडपर्यंत पाठोपाठ येणार. त्यामुळे एक त्यांना माहिती आहे आपल्याला आपला धनी कोण आहे, खायला काय घालतंय, त्यामुळे आपल्याला ह्यांचा पण एक नियोजन करायचं आहे. म्हणजे कसं होते आता आपले ह्याच्या कोंबड्या आहेत त्याला गार येते, मुंगूस येतोय, सगळं काय येते. मग आता सध्याच्या परिस्थितीत आपण एक आहे की 100 जर कामे आपण एकसाथच हातात घेतलेलं, हे कर ते कर ते कर, तर त्यातला एकही काम धडाचा होत नाही आणि मग मात्र सक्सेस नाही होत. मग आपला मानसिक तणाव वाढवत असतं. मग ह्यासाठी आपल्याला एकच काम कुठला पण हाती घ्यायचा आहे आणि तो पहिला सक्सेस करायचा आहे. जसं आपण आता मक्याचा केलाय, आता आपला हा तुतीचा प्लॉट आहे, हा एकदा का सक्सेस झाला तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आणि तुती आपल्याकडे चांगल्या प्रकारे जगते. त्यामुळे फक्त सिस्टमवर लावायची आहे आणि सिस्टमवर आपल्याला हा प्लॉट करायचा. हा आता आपला प्लॉट सक्सेस झाला ना की आपण हा जो आपल्या कोंबड्या आहेत गावरान, त्या कोंबड्यांचा एकदम पद्धतशीर नियोजन करून त्यांचं राहणं वगैरे सगळं एकदम सिस्टममध्ये करणार आहोत. आता हा आपला जुना प्लॉट आहे तुतीचा. हा एक म्हणजे ट्रायलसाठी एक ट्रायल रेसाठी आपण इथं लावलेला होता आणि आपल्या कोंबड्या वगैरे लपत होत्या याच्या खाली, जसं गार वगैरे आली की त्यामुळे आपण लावलंय. तसंच आता ह्याची छाटणी वगैरे चालू आहे कारण की पावसामध्ये आपण म्हणजे मे मध्ये कट केलेली, त्याच्यात पावसात तर काय आलं नाही. आता ऊन पडायला लागलंय, तसं तसं व्यवस्थित यायला लागलंय. पण जर आपण ते आणि चांगली पानं यायलासाठी आपण ह्याची छाटणी सुरुवात केलेली आहे. आणि आता ही बघू शकता ही विशाल तुती, हिची पानं बघा कशी चांगली आहेत. आणि हे आहेत की आपण ट्रायलसाठी, जसं गावरान आहे याच्यात V1 आहे आणि विशाल ही अशी आपण ट्रायल बेससाठी लावलेली आहे. तसं आता तो जो तिकडचा प्लॉट आहे तो आपला फायनल झालेला आहे आणि त्याला खूप सारी अशी मशागत चालू आहे त्याची. जसं जसं आपण त्याला काय काय करू ते दाखवूच, कारण की एकदा आपण जर समजा फोकस केलेला आहे एका गोष्टीवर की ते एकदम सक्सेस व्हायलाच पाहिजे अशा दृष्टीने आपण त्याच्यावर फोकस करत असतो. तसंच बघायला गेलं तर हे आता आपण एक ट्रायल करून आता झालेलं आहे. आता हे इथेच आपण ठेवणार आहोत, ह्याच्यात काय आपण हे नाही करणार कारण की आपल्या कोंबड्या ह्याच्या खाली लपत आहेत. तसंच आता तिकडचं जे आहे प्लॉट त्याला प्रत्येक टायमाला आपण काय काय प्रयोग करू ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. आणि आता आपण तुतीकडे फोकस आहे. सध्याच्या परिस्थितीत बघायला गेलात तर आपण मक्यावरून आता तुतीवर आलेला आहे. तुती आपली किती सक्सेस होईल आणि कशा प्रकारे सक्सेस होईल ह्याच्याकडे आपला फोकस आहे. आता काही ना असं वाटेल की तुतीवर स्टॉप केलंय म्हणजे तुतीवर फोकस चाललाय म्हणजे मक्का बंद केला का काय, तर नाही, अजिबात तसं होणार नाहीये. तर आता आज आपण हा प्लॉट आणि तिकडचा जो पलीकडचा प्लॉट आहे हा आपण आज नांगरून घेतलेला आहे. खूप रिक्वेस्ट केलेली होती ट्रॅक्टरवाल्यांना, कारण की ती परिस्थितीच तशी होती. आपले जे डुक्कर मामानी काम केलेलं त्याच्यात तर अतिशय त्यांना खूप त्रास झाला, पण तरीसुद्धा त्यांनी एक आपली रिक्वेस्ट मुले नांगरून दिलेला आहे. तर शेवटला बोललेच ते भयंकर त्रास झालेला आहे त्याच्यात, कारण की इतकं म्हणजे एकदम कडक दगडासारखं तिथे लागत होतं. तर तुम्हाला दाखवते ती जागा. आणि हे आता आपण नांगरून झालेलं आहे. तर आपण तिथे ह्या टायमाला गेल्या टायमाला आपला इथे जो मका होता हा एकच 1 प्लॉट फक्त मक्याचा होता. आता आपण काय करणार आहोत, हा जो प्लॉट आहे हाही मक्याचाच करणार आहोत. कारण की कसं होतं, जर समजा आपण पुढे जर करायला गेलं तर आपल्याकडे पावसाचा धोका लवकर निर्माण होतोय, वातावरण वगैरे लगेच बदलतो. त्यामुळे आपण ह्या टायमाला दोन्ही प्लॉट मक्याचे करणार आहोत. थोडा त्रास होईल थंडीमध्ये, पण ठीक आहे. त्याच्यावर आणि एक नवीन प्रयोग म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय काही सक्सेस होतच नाही असं झालेलं आहे. एक नवीन प्रयोग आपण करणार आता, कारण की थंडीमध्ये थोडासा त्रास होतो. आता थंडीमध्ये कसं काय करायचं, जसं जसं करेन ते तुम्हाला दाखवेनच काय काय ह्याच्यावर प्रयोग केले जातील. तर बघा शकता इथे कसं आहे, हे डुकरांनी पूर्ण इथं खड्डा काढलेला होता. अजून बघा इथे काय विचारूच नका, बिचाऱ्यांनी एवढं नांगरलंय पण एकदम खोल आहे आणि कडकच आहे. ठीक आहे, तर आपला जो बारका आहे त्याने आपण फिरवणार आहोत पूर्ण.
आणि पूर्ण आता सेटअप लावायचा आहे आपल्याला इथं मक्याचा, कारण की मक्याची गरज आपल्याला जास्त प्रमाणात आहे. आणि तुती बोलला तर जसं सुबाबल तुमच्याकडे असते, प्रत्येक जो हातगा वगैरे असतं, जसं काजू बदाम खाल्लेल्यासारखं आमच्याकडे तुती जगते चांगली, त्यामुळे ती काजू बदाम म्हणून आम्ही त्याला देणार आहोत. तर बघा तुमच्या बांधाला बघायला गेला तर सुबाबळ असते. आमचा बांध बघा सुबाबळ, वंडर ग्रास सुबाबळ रोपं आणलेली होती विकत आणि लावलेली होती. 3 वर्ष झाली कुठं आहे बघा. आणि जर तुमच्याकडे 3 वर्ष असती तर तिची परिस्थिती कशी असती, तिला पाळवी किती असती. आणि तसंच इथं पण आहे, ही एक आपली 3 वर्षाची आहे. तशीच बाकीच्या सगळ्या ज्या लावलेल्या आहेत 3 वर्षाच्या आहेत, पण त्यातनं तुम्हाला मी दाखवते किती जगलेल्या आहेत त्या. तर आता इथं काहीच नाही आहे, मेल्या बिचाऱ्या सर्व. तसंच तिकडं आहे एक, तिला पण पाळवी बघा, म्हणजे माहीत पडेल हो आमच्याकडची परिस्थिती कशी आहे आणि आम्ही काय काय मेहनत घेतो या चाऱ्यासाठी. बघा हिला पण 3 वर्ष झाले, किती पालवी आहे. तसंच इथं काहीच नाही आहे. इकडचं बघू शकता, ही बिचारी बघा केवढी सेम त्याच टाईमला लावलेली आहे. इथं बघा किती जोरात पालवी आलेली आहे. आणि इकडे पण म्हणजे बघू शकता मेंढरांसाठी आपला जो नियोजन केलेला होता आपल्या निसर्गामध्ये काय नियोजनाचं होत आहे. त्यामुळे सुबाबल वंडर ग्रास असू दे नाही तर कुठलीही असते, तुमच्या बांधाला गावरान जरी असली ना तरी तिला पालवी चांगली येते, पण आपल्या इथं तशी येत नाही.